नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। हेरलेत अज्ञात वाहनाच्या धडकेत दीपक कदम यांचा दुर्दैवी मृत्यू, चालक फरार। हातकणंगले तालुक्यातील हेरले येथील माळभाग स्टॉप परिसरात भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दीपक तुकाराम कदम वय 48 राहणार माळभाग हेरले यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दिनांक 26 जुलै रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली। अपघातानंतर वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला। मिळालेल्या माहितीनुसार दीपक कदम हे रात्री रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की ते रस्त्यावर फेकले गेले। त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPR शासकीय रुग्णालय कोल्हापूर येथे पाठविण्यात आला। प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार गंभीर बहुविध दुखापती आणि त्यातून झालेल्या अतिरक्तस्रावामुळे दीपक कदम यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे। दरम्यान अपघातानंतर फरार झालेल्या अज्ञात वाहन चालकाचा शोध हातकणंगले पोलीस घेत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या वाहनांच्या वेगाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे। माळभाग स्टॉप परिसरात वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे या ठिकाणी वाहतूक नियमानुसार योग्य प्रकारचे स्पीड ब्रेकर, इशारा फलक आणि अन्य सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।